युवकांसाठी काय संकल्पना ठेवून आपण म्हणता? युवकांकरता खूप गोष्टी करायच्या आहेत. युवकांकरता कला, क्रीडा, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न, स्वयंरोजगाराचा प्रश्न, युवक आता उद्योजक म्हणून पुढे आला पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील युवकांनी काम केलं पाहिजे. आणि हे सर्व करत असताना एक नियोजनबद्ध रोडमॅप आणि एक उद्दिष्ट ठेवून त्याचं सिंहावलोकन करण्याचं नियोजन हे होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये युवकांकरता एक चांगलं एक विजन, जे 5 वर्षाचं प्रत्येक 1 वर्षाने त्याचा आढावा घेतला जाईल, सिंहावलोकन केलं जाईल, काही गोष्टी ॲड केल्या जातील, काही गोष्टी कमी केल्या जातील, काही गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं जाईल. आणि अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं या युवकांची गुणवत्ता वाढवण्याकरता किंवा ह्यांच्या रोजगाराचा प्रश्न हा निर्माणच होऊ नये, ह्यांना लगेच यांच्या कॉलेजमध्ये सुरू असतानाच यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याची गरज आहे. आणि ही सुरुवात जी नवी मुंबई स्टुडंट अँड यूथ फाउंडेशननी सुरू केलेली आहे, येणाऱ्या कालखंडामध्ये ते अजून चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी कामाची गती घेईल असा माझा विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.